नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला आज बनवूया आपण सोयाबीनची रस्सा भाजी। तर 1 कप सोयाबीन मी इथे सोकमट पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं 10 मिनिटापूर्वी आणि सोयाबीन आपलं छान भिजले बघा। सोकमट पाण्यात भिजत ठेवलं ना तर व्यवस्थित आहे ना, छान भिजतं आणि याचा थोडासा स्मेल येतो तो पण नाही येत। तर आता आपण साईडला ठेवूया। तर मसाल्यामध्ये इथे मी घेतले बघा, अर्धी वाटी खोबरं छान भाजून घेतले, अद्रक घेतली आणि लसूण घेतलाय, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि कांदा टोमॅटो पण भाजून घेतले। आता हे मिक्सरला आपण छान बारीक पेस्ट करून घेऊया याची। आता इकडे गॅसवर मांडली आपण कढई, कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकूया। तेल थोडं गरम झालं की कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता छान असा तडतडून द्यायचा तेलामध्ये। त्यानंतर आपला घरगुती मसाला, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण याच्यात 1 चम्मच हळद टाकूया आणि आपण जो मसाला वाटलाय ना तो टाकायचा आहे बघा। मसाला छान असा बारीक करून घेतलाय मी। आता मसाला पूर्ण आपण याच्यात टाकूया। एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे, म्हणजे रस्सा भाजी सोयाबीनची तुम्ही झटपट बनवू शकता। 2 ते 3 मिनिटात तयार होते झटपट अशी। मसाला आपण थोडासा परतून देऊया। त्यानंतर याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आता आपण जे सोयाबीन पाण्यात भिजत ठेवली ना, ते सोयाबीन एकदम छान अशी पिळून घ्यायची पाणी त्यातलं, म्हणजे त्याच्यात अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे। तर म्हणजे हे मसाल्याचा रस्सा आहे ना त्याच्यात एकदम आतपर्यंत जाईल ना, टेस्ट खूप छान लागेल, त्यामुळे व्यवस्थित पिळून घ्यायची। आता पूर्ण सोयाबीन आपण याच्यात टाकूया। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 1-2 मिनिटं मसाल्यामध्ये छान परतून द्यायची सोयाबीन आपल्याला। हे बघा सोयाबीन मिक्स झाली व्यवस्थित। आता याच्यात आपण पाणी टाकूया। तर पाणी इथे मी गरम पाणी घेतले, म्हणजे जास्त कडक नाही, सोकमट आहे, गरमच पाणी वापरायचं आपल्याला इथे। आता तुम्हाला किती घट्ट पातळ हवे त्या हिशोबाने याच्यात पाणी टाकून घ्या। त्यानंतर याच्यात झाकण ठेवून आपल्याला 6 ते 7 मिनिटं उकळी आल्यानंतर छान याला शिजवून घेऊया, म्हणजे रस्स्याला खूप छान टेस्ट लागतो। हे बघा 7 मिनिटं झालेत आणि आपली सोयाबीनची रस्सा भाजी झटपट अशी तयार झाली। एकदम मस्त अशी, जास्त पातळ नाही झालं आणि जास्त घट्टही नाही। आता आपण गॅस बंद करूया। तयार आहे आपली सोयाबीनची झटपट अशी भाजी। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। कमेंट करून पण नक्की सांगा कशी झाली ते।